समजा एखाद्या माणसाने स्वतःच्या रानात अगदी जीवापाड पीक वाढवलंय. अगदी कष्टाने पाणी देऊन पीक उभं केले. हो, शेतकऱ्यांसाठी पीक म्हणजे त्यांच्या मुलासारखंच असतं. अगदी बरोबर. आणि अचानक एक दिवस त्याचा शेजारी येतो आणि थेट सांगतो की माझा रस्ता लांबून फिरून जातोय, मला तुझ्या या भरलेल्या पिकांमधून नवीन रस्ता हवाय. बापरे, हे ऐकायला एखाद्या चित्रपटातल्या गुंडाच्या धमकीसारखं वाटतं. खरंच, पण महाराष्ट्रातल्या हजारो शेतकऱ्यांसाठी हे एक भयंकर आणि रोजचं वास्तव होतं. कायद्याचा जो अधिकार न्याय मिळवण्यासाठी होता ना, हो, त्याचा वापर एखाद्या हत्यारासारखा दुसऱ्याला त्रास देण्यासाठी केला जाऊ लागला होता. पण 20 एप्रिल 2026च्या एका निर्णयाने हा खेळ कायमचा कसा संपवलाय, हे आज आपण या सविस्तर विश्लेषणात डिकोड करणार आहोत. आणि हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. नक्कीच. तर महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. पुढे आपण या व्हिडिओमध्ये नक्की काय पाहणार आहोत त्याचा मी एक छोटा ट्रेलर देतो. हो, म्हणजे सर्वांना कल्पना येईल. बरोबर. एखाद्याने जुन्या रागातून किंवा केवळ स्वतःचा रस्ता लांब पडतोय म्हणून शेताच्या बांधावरून किंवा मधातून बळजबरीने नवीन रस्त्याची मागणी केली, तर त्याला आता कायदेशीर आणि कायमचा चाप कसा बसणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे, जर दबावापोटी चुकीचा रस्ता मंजूर केला गेला तर थेट तहसीलदारांवर किंवा अधिकाऱ्यांवर कशी कारवाई होऊ शकते याचा आपण सविस्तर संदर्भ घेणार आहोत. हा खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे. होय, हा विषय प्रत्येक शेतकऱ्यासाठी आणि सातबाराधारकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण जमिनीचा वाद हा थेट शेतकऱ्याच्या जगण्याशी जोडलेला असतो. अगदी खऱ्या अर्थाने. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. या अत्यंत ज्वलंत विषयावर आपण आज मुळापासून चर्चा करणार आहोत, कारण जेव्हा बांधावरून वाद होतो ना, तेव्हा तो फक्त 2 माणसांमधला वाद नसून तो 2 पिढ्यांचे संबंध खराब करणाऱ्या थिणगीसारखा प्रकार असतो. हे मात्र अगदी खरं बोललात तुम्ही. पिढ्याना पिढ्या कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. हो ना, पण या नवीन निर्णयामुळे गावातल्या राजकारणाला आणि बळजबरीला एक मोठी कायदेशीर भिंत उभी राहिली आहे. आता बघा, या सगळ्या वादाची सुरुवात कुठून होते हे आधी समजून घ्यायला हवं. जेव्हा आपण जुन्या प्रकरणांचा अभ्यास करतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कोणती? पूर्वी लोक दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी किंवा कधीकधी केवळ एका गुंड प्रवृत्तीतून स्वतःला शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध असतानाही मुद्दाम दुसऱ्याच्या भरलेल्या शेतातून नवीन रस्ता मागायचे. हो, अशी बरीच प्रकरणे दिसायची. तर मला हे विचारायचं आहे की हे सगळं नक्की कोणत्या आधारावर चालत होतं, यासाठी नक्की कोणता कायदा वापरला जायचा? या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 या कायद्यात दडलेलं आहे. अच्छा, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966. बरोबर. आणि त्यातील कलम 143 याचा इथे आवर्जून उल्लेख करावा लागेल. बरं, या कलमात नक्की काय सांगितलंय? या कायद्याची तरतूद सांगताना मी प्रथम हे स्पष्ट करू इच्छिते की या कलमाचा मुख्य उद्देश ज्या जमिनीला जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही त्यांना योग्य आणि वाजवी प्रवेश, म्हणजे ज्याला आपण कायद्याच्या भाषेत रिझनेबल ॲक्सेस म्हणतो. अगदी बरोबर, तो वाजवी प्रवेश उपलब्ध करून देणे हा या कलमाचा उद्देश आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर याचा अगदी सोपा अर्थ असा की ज्याच्या शेतात जायला खरंच रस्ता नाही, समजा ज्याची जमीन चारी बाजूंनी दुसऱ्यांच्या जमिनींनी कोंडली गेली आहे आणि तो स्वतःच्या शेतात जाऊच शकत नाही. अच्छा, म्हणजे चारी बाजूनी ब्लॉक झालेली जमीन. हो, तर अशा व्यक्तीला कायदेशीर रस्ता मिळवून देणे हा या मागचा हेतू आहे. बर. यामुळे सामान्य शेतकऱ्याला हा फरक पडतो की त्याची जमीन केवळ रस्त्या अभावी पडून राहत नाही, त्याला न्यायाने आपल्या शेतात जाता येतं आणि पोटापाण्याची सोय करता येते. इथेच मला एक मोठी शंका आहे. विचारा ना. हा जो वाजवी प्रवेश किंवा रिझनेबल ॲक्सेस हा शब्द आहे ना, तो खूप गोंधळात टाकणार आहे. हो, त्याचा बऱ्याचदा चुकीचा अर्थ काढला जातो. तेच, समजा एखाद्याला त्याच्या शेतात जायला रस्ता आहे, पण तो रस्ता पावसाळ्यात चिखलाचा होतो किंवा तो रस्ता बैलगाडी जाण्याइतका रुंद नाही, तर तो माणूस वाजवी प्रवेश नाही असे कारण देऊन शेजाऱ्याच्या चांगल्या जमिनीतून नवीन रस्ता मागू शकतो का? कारण बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की शासनाचा कायदा आहे म्हणजे मला माझ्या सोयीनुसार जवळचा आणि मोठा रस्ता मिळायलाच हवा. हाच तो सगळ्यात मोठा कायदेशीर अडसर होता ज्याचा लोक गैरफायदा घेत होते. अच्छा. आणि हेच समजून सांगण्यासाठी शासनाने 20 एप्रिल 2026 रोजी अत्यंत कडक परिपत्रक काढले आहे. बर, काय म्हणतंय परिपत्रक? या परिपत्रकानुसार जर एखाद्याला आधीच पर्यायी रस्ता उपलब्ध असेल
तर कोणत्याही परिस्थितीत त्याला नवीन रस्ता दिला जाणार नाही. म्हणजे आधीचा रस्ता खराब असला तरीही. हे समजण्यासाठी आपण एक सोपं उदाहरण घेऊया. समजा गावात एक सार्वजनिक पार्किंग आहे. ठीक आहे. तिथून तुमच्या घरापर्यंत चालत जायला 10 मिनिटं लागतात. पण तुम्हाला चालत जायचा कंटाळा आहे आणि शेजाऱ्याच्या अंगणातून गाडी घातली तर तुम्ही थेट दारात पोचता. हां, म्हणून तुम्ही शेजाऱ्यांच्या अंगणातून गाडी नेण्याचा हक्क मागू शकत नाही. अगदी बरोबर. कायदा तुम्हाला तुमच्या जमिनीपर्यंत पोचण्याचा मार्ग देतो, पण तो मार्ग तुमचा सर्वात जास्त आरामाचाच असावा आणि तोही दुसऱ्याचं नुकसान करून असावा, अशी कायद्याची अजिबात भूमिका नाही. हे खूप महत्वाचं विधान आहे. हो, केवळ अधिक सोयीसाठी, कमी अंतरासाठी किंवा व्यक्तिगत फायद्यासाठी नवीन रस्ता मंजूर करण्यात येऊ नये हे आता शासनाने स्पष्ट केले आहे. हे ऐकायला खूप तर्कशुद्ध वाटतंय, पण मग इथे एक व्यावहारिक प्रश्न निर्माण होतो. कोणता? जेव्हा गावात एखादा प्रबळ राजकीय पुढारी किंवा धनदांडा माणूस रस्ता मागतो, तेव्हा तो कागदपत्रांवर असं दाखवतो की मला रस्ताच नाहीये. हो, असं बऱ्याचदा होतं. मग कागदावर रस्ता दिसत नाही म्हणून अधिकारी त्याला रस्ता मंजूर करतात. अशा वेळी हे नवीन परिपत्रक सामान्य माणसाला कसा न्याय देणार? अधिकारी खरंच हे थांबवू शकतील का? इथेच या नवीन निर्णयाची खरी ताकद दडली आहे. शासनालाही हे माहीत आहे की कागदपत्रांवर घोळ घातले जातात. नक्कीच. म्हणूनच या परिपत्रकात प्रक्रियेचे अत्यंत कडक असे 4 टप्पे घालून दिले आहेत, जे तहसीलदारांना पाळावेच लागतात. अच्छा, म्हणजे एक प्रकारची चेकलिस्टच दिली आहे तर. अगदी बरोबर. पहिला टप्पा, जेव्हा रस्त्याची मागणी येईल तेव्हा तहसीलदारांनी त्या वस्तुस्थितीची प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्थळ पाहणी करावीच लागेल. म्हणजे नुसत्या ऑफिसमध्ये बसून कागद बघता येणार नाहीत. चा एखादा पर्यायी रस्ता आधीच उपलब्ध असल्याचे दिसून आले तर त्या व्यक्तीची दुहेरी रस्त्याची मागणी तात्काळ तिथेच फेटाळून लावावी. म्हणजे थेट रिजेक्ट करायची. होय. आणि चौथा सर्वात महत्वाचा टप्पा, जर या स्पष्ट सूचनांचे पालन न करता अधिकाऱ्यांनी रस्ता दिलाच तर त्या संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी. बापरे, म्हणजे थेट नोकरीवर गदा आणणारी कायदेशीर कारवाई. हो, अगदी तशीच. एक सेकंड, थांबा. हे थोडं खोलात जाऊन समजून घ्यायला हवं. नक्कीच. स्थळ पाहणी तर तहसीलदार किंवा मंडळ अधिकारी आधीही करतच होते ना? हो, करत होते. मग यात नवीन काय आहे? हे जे तुम्ही शिस्तभंगाची कारवाई म्हणालात, त्याने नक्की काय बदलणार आहे? फरक खूप मोठा आहे. आधी स्थळ पाहणी होत होती, पण जर अधिकाऱ्याने राजकीय दबावाखाली चुकीचा अहवाल दिला आणि दुसऱ्याला रस्ता दिला तर त्या अधिकाऱ्यावर थेट कारवाईची अशी ठोस तरतूद नव्हती. जास्तीत जास्त तो निर्णय वरच्या कोर्टात रद्द व्हायचा. अच्छा, म्हणजे अधिकाऱ्याला तसा काही धोका नव्हता. बरोबर. पण आता जबाबदारी थेट अधिकाऱ्यावर निश्चित केली आहे. शिस्तभंगाची कारवाई या शब्दाचा कायदेशीर अर्थ खूप गंभीर असतो. काय असतो तो अर्थ? यात अधिकाऱ्याची वेतनवाढ रोखण्यापासून ते निलंबन करण्यापर्यंतचे अधिकार शासनाला असतात. त्यामुळे आता विचार करा, एखादा तहसीलदार केवळ एखाद्या गाव पुढाऱ्याला खुश करण्यासाठी स्वतःच्या नोकरीवर आणि पेन्शनवर लाथ मारून चुकीचा रस्ता मंजूर करेल का? अजिबात नाही. कोण कशाला स्वतःच्या नोकरीवर धोका पत्करेल? अगदीच. हा नियम म्हणजे त्या भ्रष्ट किंवा दबावाखाली चालणाऱ्या यंत्रणेला दिलेला सर्वात मोठा ब्रेक आहे. इथे मी एक जलद तथ्य म्हणजे क्विक फॅक्ट सांगू इच्छिते. सांगा ना. महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार रस्त्यांच्या वादांपैकी जवळपास 60% प्रकरणं ही केवळ दुहेरी रस्ता मागण्यासाठी. बापरे, 60%? हो, 60% प्रकरणं ही दुहेरी रस्ता मागण्यासाठी किंवा केवळ शेजाऱ्याला त्रास देण्यासाठी दाखल झालेली असायची. आता या निर्णयामुळे एका फटक्यात ही 60% खोटी प्रकरणं निकाली निघणार आहेत. हे आकडेच सांगतात की कायद्याचा किती मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत होता. हा निर्णय म्हणजे खरंच एका मोठ्या समस्येवरचा ठोस उपाय आहे. अगदी खरंय. तर मित्रांनो, अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. आणि तुमचा काही प्रश्न असेल तर तो कमेंटमध्ये नक्की विचारा. होय, कारण कायदे बदलतात पण त्याची अशी सोपी आणि थेट माहिती सहजासहजी मिळत नाही. नक्कीच. आणि इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कायद्याचा उद्देश हा नेहमी समतोल राखणे असतो. एखाद्या माणसाचा पूर्वीचाच वहिवाटीचा रस्ता आहे. वहिवाटीचा म्हणजे जो पिढ्यानपिढ्या चालत आलेला पारंपरिक रस्ता आहे. हो. आता या नवीन नियमाचा फायदा घेऊन ज्याच्या बांधावरून तो जुना रस्ता जातो
तो माणूस असं म्हणू शकतो का की हा बघा नवीन नियम आलाय, आता मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही, तुमचा हा जुना रस्ता बंद, असं होऊ शकतं. कारण बऱ्याचदा नवीन नियम आला की गावातले काही अतिशहाणे लोक त्याचा चुकीचा अर्थ काढून जुने रस्ते अडवायला सुरुवात करतात. हा अत्यंत नैसर्गिक आणि तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. आणि इथेच कायद्याची दुसरी बाजू समजून घेणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 या कायद्यातील कलम 5 याचा संदर्भ द्यावा लागेल. मामलेदार न्यायालय अधिनियम 1906, बरोबर. या कायद्याची तरतूद सांगताना मी स्पष्ट करू इच्छिते की जे जुने वहिवाटीचे रस्ते आहेत किंवा जे नकाशावरचे शासकीय रस्ते आहेत, हो, ते सर्वांसाठी खुले ठेवण्याचे आणि त्यात कोणी अडथळा आणल्यास तो दूर करण्याचे स्पष्ट आदेश या कायद्यात आहेत. म्हणजे जुन्या रस्त्यांना संरक्षण आहे तर? होय. याचा अगदी सोपा अर्थ असा की जुन्या आणि नकाशावरच्या रस्त्यांना हे नवीन परिपत्रक अजिबात लागू नाही. हे परिपत्रक फक्त नवीन रस्ता मागणाऱ्यांसाठी आहे. अरे वा. यामुळे शेतकऱ्याला हा मोठा फरक पडतो की त्यांचे हक्काचे जुने रस्ते कोणीही या नवीन नियमाचा बाऊ करून बंद करू शकत नाही. म्हणजे एक सेकंड विचार करून सांगतो. हे दोन वेगळे कायदे दोन वेगवेगळ्या गोष्टी हाताळतात. हो. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचे कलम 143 हे नवीन रस्ता मिळवण्यासाठी आहे आणि मामलेदार न्यायालय अधिनियमाचे कलम 5 हे जुने रस्ते सुरक्षित ठेवण्यासाठी आहे. बरोबर? 100% बरोबर. शासनाने अतिशय विचारपूर्वक हे परिपत्रक काढले आहे. ज्यांना रस्ता नाही त्यांना न्याय मिळावा, ज्यांना आधीच रस्ता आहे त्यांनी नवीन रस्ता मागून दुसऱ्याला त्रास देऊ नये. अगदी बरोबर. आणि ज्यांचा जुना रस्ता आहे तो कोणीही हिरावून घेऊ नये. हा असा तिहेरी समतोल ह्या एका परिपत्रकाने साधला आहे. हे खूपच भक्कम आहे. आणखी एक क्विक फॅक्ट सांगते. या परिपत्रकानुसार जर एखाद्याने स्वतःचा जुना रस्ता उपलब्ध असतानाही तो लपवून ठेवला, अच्छा, लपून ठेवला, हो, आणि नवीन रस्त्याची मागणी केली तर तहसीलदार स्थळ पाणीत तो जुना रस्ता शोधून काढतात आणि असा खोटा दावा करणाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते. म्हणजे आता माझी लाठी माझी म्हैस हा प्रकार महसूल कायद्यात तरी चालणार नाही. आज आपण अत्यंत सविस्तर आणि डोळे उघडणारी चर्चा केली. नक्कीच. आपण या संपूर्ण प्रवाही चर्चेचा एक थोडक्यात आणि प्रभावी रिकॅप घेऊया. हो, म्हणजे सर्वांना मुद्दे व्यवस्थित लक्षात राहतील. आज आपण पाहिलं की 20 एप्रिल 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या शासन निर्णयामुळे गावातल्या बळजबरीने रस्ते मागण्याच्या प्रवृत्तीला कसा कायमचा चाप बसला आहे. स्वतःला रस्ता असताना केवळ दुसऱ्याला त्रास देण्यासाठी किंवा स्वतःचा रस्ता जवळ करण्यासाठी आता कोणालाही नवीन रस्ता मिळणार नाही. अगदी बरोबर. आणि जर अधिकाऱ्याने असा नियमबाह्य रस्ता राजकीय दबावाखाली दिलाच तर त्याच्यावर थेट नोकरी जाणारी शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, ज्यामुळे आता अधिकारीही 10 वेळा विचार करतील. नक्कीच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचे जे जुने वहिवाटीचे रस्ते आहेत ते मामलेदार न्यायालय अधिनियमानुसार पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्याला कोणीही हात लावू शकत नाही. हो, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. तज्ज्ञांनी आज आपल्याला कायद्याच्या क्लिष्ट भाषेमागचा जो मानवी आणि व्यावहारिक दृष्टिकोन उलगडून दाखवला त्याबद्दल त्यांचे खूप आभार. धन्यवाद. तुम्हाला जर अशाच नवनवीन आणि फायदेशीर कायदेशीर माहितीच्या विश्वात आमच्यासोबत राहायचं असेल तर आत्ताच महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा. आपण सर्वजण आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्येही नक्की सामील व्हा. तिथे आपण अशीच महत्त्वाची माहिती नेहमी शेअर करत असतो. अगदी. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नक्की फॉरवर्ड करा, जेणेकरून ही अत्यंत महत्त्वाची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.